मात्र आताच्या घडीची राज्याच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहताय। करुणा मुंडे यांनी जी फेसबुक पोस्ट केली आहे त्याच्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। त्यांनी या फेसबुक पोस्टमध्ये असं म्हटलंय की 3/3/2025 को राजीनामा होगा #करुणा धनंजय मुंडे ही फेसबुक पोस्ट केल्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे की खरंच धनंजय मुंडे हे उद्या राजीनामा देणार का। मात्र करुणा मुंडे यांनी TV9 मराठीला जी माहिती दिलेली आहे, जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की 2 दिवसांपूर्वीच अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे। मात्र उद्या नेमकं काय होतंय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। अंजली दमानी असो, त्याच्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस असो, हे आक्रमक झालेले होते। खासदार बजरंग सोनवणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईन वरून। सोनवणेजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। करुणा मुंडे यांनी जी फेसबुक पोस्ट केलेली आहे की 3/3/2025 को राजीनामा होगा, यावर तुमची पहिली प्रतिक्रिया? आदरणीय करुणाताई मुंडे यांनी जी पोस्ट केलेली आहे ती मी जरी बघितली नसली तरी आपल्या माध्यमातून मला कळती, मी आणखी काही बघितलेली नाहीये। पण ती जर खरी असेल आणि तसं ते म्हणतात तसं जर झालं समजा उद्या, तर आपण त्याचं स्वागत करूयात किंवा कमीत कमी देर आहे लेकिन अंधेर नाही असं म्हणता येईल। बाकी काय त्यांना उद्याच्या दिवसाची वाट बघावी लागेल, कारण आजच काही जर तिच्यावर प्रतिक्रिया द्यायला जातात त्यांना त्यांचं इंटरनल मॅटर आहे, ते त्यांच्या पत्नी आहे त्याच्यामध्ये त्यांना एखादं इंटरनल माहित असेल। मला आणखी काही तसं माहिती मिळालेली नाहीये, त्याच्यामुळे याच्यावर एवढंच मी बोलेल की यांनी जर राजीनामा दिला तर त्याचं स्वागत। सोनवणेची, करुणा मुंडे यांनी TV9 मराठीशी बोलत असताना, प्रतिक्रिया देत असताना असं सुद्धा म्हटलंय की 2 दिवसांपूर्वीच अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे। नाही, ते आता मला काय, मी काल एक मिटिंगला अजितदादांसोबत रात्री होतो, तरी पण मला काय तिथे आता त्या मिटिंग मध्ये थोडासा हा विषय येणार, पण आता काही कुठं नाही। आता अजितदादा त्यांच्या पक्षाचे ते नेते आहेत आणि मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री म्हणून ते काम बघतात। आता अजितदादांचा हा इंटरनल मॅटर माझ्यापर्यंत आणखी आलेला नाहीये, पण आता करुणाताईंना जर ती माहित असेल, त्यांच्या फॅमिली म्हणून त्यांचे घरातला विषय असल्यामुळे एखाद्या वेळेस त्यांना माहित झाला असेल तर मला त्यांचंही कौतुक आहे की त्यांना इंटरनल सगळ्या गोष्टी माहित होतात, पण मला माहित नाहीये आणखी तरी, आणि झाला तर मी स्वागत करेल एवढंच सांगतो। धनंजय मुंडे यांनी माध्यमांच्या समोर येऊन स्पष्टपणे सांगितलेलं होतं की चौकशी होऊ द्या, चौकशी अंती जे समोर येईल त्यानंतर पाहू, असं म्हटल्यानंतर दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी सुद्धा घेतलेली होती। आता CID कडून जे 1800 पानांचं आरोपपत्र दाखल झालंय त्याच्यामध्ये वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड हे स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्यामुळे हा निर्णय घेतला गेला असावा का, असं तुम्हाला वाटतंय? नाही, हा निर्णय ज्या दिवशी सगळ्या माध्यमासमोर येऊ देत, आमच्या सर्व पब्लिक समोर येऊ देत, मग त्याच्यावर प्रतिक्रिया मी देतो। पण आता विषय असा आहे की हा जो वाल्मिक कराड आहे, 1 नंबरचा आरोपी म्हणून तिथं म्हणजे आरोपपत्र दाखल केलेलं आणि तो आहे 1 नंबरचा, हेच आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय। त्याच्यामुळे त्यांनी स्वतःही पालकमंत्री म्हणून मागच्या काळात असताना किंवा आता मंत्री व्हायच्या अगोदर त्यांनी एक स्टेटमेंट पण नागपूरमध्ये केलेलं की हा माझा निकटवर्ती आहे, माझा सर्वस्व आहे, मी काही डिनाय करत नाही। त्याच्यामुळे हा त्यांचा विषय आहे। त्या या सर्व प्रक्रियेमध्ये त्यांचा संबंध डायरेक्टली राजकीय वरदास्त तर नक्कीच या टोळीला मिळत होता असं म्हणायला काही हरकत नाही। त्याच्यामुळे त्यांची जी जबाबदारी आहे ती त्यांच्या पद्धतीने ते जर पार पाडतील उद्या तर त्याचं स्वागत करूयात। नक्कीच, धन्यवाद सोनवणेजी, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधण्यासाठी, तुमची सविस्तर प्रतिक्रिया देण्यासाठी।